इतिहास ही एक वेगळी ज्ञानशाखा आहे. आम्ही सगळे शिकत आलो की आयदर इट इज आर्ट ऑर सायन्स, म्हणजे हे शास्त्र आहे की कला आहे. मला असं वाटतं की ह्याचं एक संशोधनाचं तंत्र आहे. म्हणजे जर का संशोधनाच्या तंत्रामध्ये नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, म्हणजे साधनाशिवाय लिहिलेलं पुस्तक ही कादंबरी आहे, तशी कादंबरी होतं. म्हणून शास्त्राचा आधार घेऊन आपल्याला ते लिहावं लागतं. म्हणून मी मगाशी म्हणालो की इतिहासाचे संदर्भ बदललेले आहे. म्हणजे आता मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आहे. म्हणजे आता फक्त कुठल्याही विषयाचा कदमसाहेब सुद्धा अभ्यास करता येत नाही. आता साहित्याचा अभ्यास करावा लागेल, संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल, अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागेल, समाजशास्त्राचा अभ्यास करावा लागेल, गणिताचा अभ्यास करावा लागेल, नवे तो सायन्सचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणून इतिहासाच्या संशोधकाला, इतिहासाच्या अभ्यासकाला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ठेवल्याशिवाय आपण इतिहासाचे अभ्यासक म्हणून किंवा इतिहासाचे शिक्षक म्हणून जिवंत राहू शकणार.